वाटत असतं की मी दमून थकून घरी आल्यावरती माझ्या बायकोनं मला छान माझ्या आवडीचे पदार्थ खायला घालावेत, चमचमीत झणझणीत. तर असाच एक नवरा दमून थकून आलाय, पण जिम मधून आलाय, धावून पळून आलाय, त्याला खूप भूक लागली. बघूयात आता त्याची बायको त्याला काय काय छान छान पदार्थ खायला घालते. जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूयात आतापर्यंत या स्पर्धेत 15 तुरे मिळवणाऱ्या या जोडीचं, ऋषिकेश जोशी आणि नम्रता आवटे. मुझे जल्दी से दे दो खाना, मैंने सुबह से नहीं खाया दाना. भूख लगी भूख लगी भूख, भूख लगी भूख लगी भूख, भूख लगी भूख लगी भूख, भूख लगी भूख लगी भूख. वा 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 वा. संध्याकाळचा मस्तपैकी व्यायाम झालेला आहे आणि आता कडकडीत भूक लागलेली आहे. बायकोला बोलवावे आणि विचारावे काय बेत आहे आजचा. जया जया. शायद खाना खाने का ख्याल दिल में आया है, इसीलिए हस्बैंड ने मुझे जल्दी से बुलाया है. स्वारी खुशीत दिसते आज. हो. आज मूड आहे का? इश्श, आम्ही नाही जा. स्वयंपाकाचं विचारतोय मी. मग म्हणूनच लाजले मी. बर काय करणार आज? तुम्ही म्हणाल ते. मस्तपैकी पुलाव कर. काल रात्रीच खाल्ला ना ताईकडे. चायला त्या ताईच्या तुझ्यासारखी छान आहे. कोण? तिच्या हातची चव. ते काही मला माहित नाही. पुलाव वगैरे मी बनवणार नाही. पोळी भाजी कर. मुलं नको म्हणताय. चायला त्या मुलांची आई मी आहे. काय म्हणणं तुमचं? मी हे म्हणत होतो छोले भटुरे कर. नको, छोले भटुरे फार जड जातं मला रात्रीचं. मग तू खाऊ नकोस. मी नाही खाल्लं तर पित्त नाही का होणार मला? मग थोडं कमी खा. तरी जोड जात. जेवण झाल्यावर आपण संध्याकाळी फिरून येऊ ग. पाय खूप दुखताय तो. मी चेपून देईन. बरं नाही दिसत ते. त्यात काय आता एवढं? अहो समोरच्या पाटलीनबाई आहेत ना, त्यांच्या खिडकीतून आपल्या घरात बघत असतात आणि सतत चिडवत बसतील मला. त्या नको. खिडकी बंद करायची. फार उकडेल ना त्यांना मग. अगं आपली खिडकी बंद करता येते का नाही? आपली खिडकी बंद केली तर अजूनच रोज रोजच चिडवत बसतील त्या. अगं त्या रोज रोज चिडवतील म्हणून आपण आपल्या घरात काहीही करायचं नाही का? छोले भटुऱ्याचं म्हणतोय मी. वा वा नम्रता. छोले भटुरे होय. हा. तरी पण मला जोड जात. अंडा बुर्जी कर मग. हो तुम्हाला कळतं का अंडा भुर्जी काय? आज मंगळवार आहे. कोंबड्यांना काय कळतं आज कुठला वार आहे ते? तरी मला रिस्क नाही घ्यायची. रिस्क कसली त्यात? श्रद्धा म्हणजे श्रद्धा. कुणाची? समोरच्या पाटलांची. तिचा काय संबंध आहे इथे आता? ओ तिने असाच एक दिवस हट्ट केला, मला मंगळवारची भुर्जी खायची भुर्जी खायची. मग काय पाटलीनबाईंना दुसऱ्या दिवशी हॉस्पिटल मध्ये ऍडमिट करण्यात आलो. मग काय झालं? मुलगी झाली मुलगी. आणि तिचं नाव श्रद्धा ठेवलं. श्रद्धा. अगे अंडा बुर्जी खाल्ल्यानं मुलगी होते का कधी? अंडा भुर्जी खाल्ल्याने मुलगी नाही होत. अंडा भुर्जी खाल्ल्यानंतर मुलगी झाली त्यांना. म्हणून या वयात मला रिस्क घ्यायची नाही. बर नको. बर एक काम कर, आलू पराठे कर. हे बघा मराठी माणसं रात्री आलू पराठे नाही खात. का? का म्हणजे का? हो पंजाबी लोक खातात आलू पराठे. जाऊ दे जाऊ दे जाऊ दे. बाहेरनं मागवतो मी. हो बाहेरचं खाऊ नका, मराल एक दिवस. का? का म्हणजे काय? डॉक्टर सांगत होते. कोण आहे हा डॉक्टर? निलेश साबळे. चायला साबळ्या. हा काय सांगतो? ह्याचं काय ऐकतेस तू? अगं पाप्याचं पितर ते स्टेथोस्कोपच्या मागे लपतो तो. एक अख्खी इडली एका दमात खायची म्हटलं की अपचन होतं त्याला. आणि तोंड धुवायला गेल्यानंतर अपचन झाल्यामुळे उलटी होते त्याला. उलटी आणि केवढी? चमचाभर. काय सांगतोय काय खायचं नाही काय ते? हळू हळू काय हळू? उलट्या काळजाचा. हा सांगतोय काय खायचं नाही काय? तुम्ही सतत उलट्या उलट्या असं ओरडू नका. समोरच्या पाटलीनबाईंना काहीतरी वेगळंच वाटते. वाटू दे काय वाटायचं ते. म्हणतील ते आनंद आहे. हळू वाटू दे काय वाटायचं ते म्हणतील ते आनंद आहे. माझे प्राण कंठाशी आलेले आहेत. मी मरीन आता नाही खाल्लं तर. वडापाव खाऊया. आपण काय नट आहोत का वडापाव कोण झोपायला? भाई मी तुझ्या पाया पडतो. आपण न्यूडल्स खाऊया. न्यूडल्स. ओ न्यूडल्स असं ऐन वेळी नसतं खायचं. आणि ते की नाही असं पचत
नाही. हे बघ मला पच तर मी खाऊ शकतो नूडल्स कर पटपट कर फास्ट फूड प्रकृतीसाठी चांगलं नसतं. स्लो कर थोडस वा 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 वा. हो पण आता स्वतःच म्हणाल तर पटपट पटपट कर. आता मात्र मी मरीन मला तर भूक लागलेली आहे काहीतरी खायला कर. आहो आहो काय आहो काय बस आता काय सांगू ओ किती भाव खाताय तुम्ही. तेवढा तरी खाऊ दे भूक लागली आहे मला लागलेली आहे. काहीतरी बनवावं लागेल मग तुम्ही मगापासून मी तुम्हाला विचारतीये काय बनवू तुमचा टाइमपास चाललाय. पेपर डोसा ओय, काय ओ वेळ लागले का तुम्हाला. खाताय छान छान छान. चला आजच्या स्वयंपाकाचं वाचलं. बघूयात हा परफॉर्मन्स कसा वाटला आपल्या परीक्षकांना. महेश सर, हा तुमचा एंटायर या सीझनचा बेस्ट परफॉर्मन्स होता. वाह सुपर, वाह. वेल रिटन, वेल एनॅक्टेड, वेल एक्झिक्युटेड. दिस ऍक्ट डिझर्व्स अ स्वप्नील सर, सुपर ब्रिलियंट एक्झिक्युशन. आणि तुम्ही दोघांनी मिळून आमची जी कॉमेडीची भूक होती ना ती जवळ पूर्ण केलेली आहे. आमचं पोट भरलं आणि त्याबद्दल कॉमेडीच्या गृहिणी म्हणून तुमच्या दोघांचे मनपूर्वक आभार. गॉड ब्लेस. खूप छान खूप छान. आणि नम्रता स्पेशली तुझ्यासाठी. तर तुम्ही चॅलेंज केलं होतं 5 तुऱ्यांना. बघूयात आता 5 तुरे कुणाचे होणार. महेश सर यांचे मार्क आहेत गुलदस्त्यात, त्यामुळे विचारूयात स्वप्नील सरांना. बिग सरप्राईज. 10 गुण तुरे तुमचे.